ठीक आहे. एकदा ऍड होऊ द्या सगळ्या स्टुडंट्सला, मग आपण ते स्टार्ट करू शकतो. लास्ट लेक्चर मध्ये माहिती आहे आपल्याला का आतापर्यंत आपण अकाउंटिंग सेक्शन स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर अकाउंटिंग सेक्शन मध्ये आता आपण पाहू शकतो का अकाउंटिंग सेक्शन मध्ये आपण अकाउंटिंगची कन्सेप्ट होती. व्हॉट इज इन द अकाउंटिंग, इट इज अ लँग्वेज ऑफ द बिझनेस. त्याच्यानंतर रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन दोन फॉर्म मध्ये होतात. एक असतो तुमचा प्रॉफिट आणि एक असतो लॉस. ठीक आहे. त्याच्यासोबतच आपण पाहू शकतो का अकाउंटिंगचे काही कन्सेप्ट होते. तर कोणकोणते ते 10 कन्सेप्ट एकदा सांगा मला, जे बोर्डवर लिहिलेले पण आहे. Entity concept, dual aspect concept, going concern concept, accounting period concept, money management concept, cost concept, revenue realization concept, matching concept, verified objective evidence concept, and accrual. बरोबर, accrual concept. आतापर्यंत आपण एंटिटी कन्सेप्ट पाहिला. ठीक आहे ना, एंटिटी कन्सेप्ट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट पाहिलेला आहे. ड्युअल ऍस्पेक्ट मध्ये आपण पाहू शकतो की डेबिट किंवा क्रेडिट हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये होतात. है ना. त्याच्यानंतर अजून काय पाहिलं आपण, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, म्हणजे यामध्ये कोणती कंपनी, लहान कंपनी मोठ्या कंपनीमध्ये मर्ज होते आणि त्याचा प्रॉफिट वाढतो. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण पाहिला तर अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट कसा असतो, तो 12 महिन्याचा कन्सेप्ट असतो. ठीक आहे ना. 12 महिन्याचा टाइम असतो. आता 1 एप्रिल ते 31 मार्च हा आर्थिक वर्ष आहे. भारतामध्ये हा आर्थिक वर्ष गणला जातो. ठीक आहे ना. म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च. त्याच्यानंतर जानेवारी टू डिसेंबर हा पण आपण अज्युम करू शकतो. ठीक आहे ना. तर याला म्हणतो आपण अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. आता याच्यानंतर लिहा मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये काय आहे, तर जेव्हा आपण अकाउंट मध्ये आता हे जे पण ट्रान्झॅक्शन होतात ना, डेबिटेड क्रेडिटेड, तर हे इन टर्म्स ऑफ मनी फक्त ते निवडले जातात. आता तुम्ही पाहू शकतो का मनी जर आपल्या अकाउंट मध्ये येत आहे ते फक्त ते मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये येतात. त्याला फक्त आपण ट्रान्झॅक्शन मध्ये घेतो. जसं आरटीजीएस आहे, तर आरटीजीएस काय असतो, तर एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंट मध्ये ते ट्रान्सफर केला जातो पैसा. ठीक आहे ना. तर तो पण त्याच्यामध्ये म्हणजे काउंट केला जाणार नाही. जो पैसा जो आहे जो पैसा मनी फॉर्म मध्ये आहे त्यालाच आपण मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये निवडतो. ठीक आहे. राईट डाऊन. ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स are required to be, all business transactions are required to be recorded in terms of money, है ना. याच्यामध्ये काय लिहिलं आहे, सगळेच बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते याच्यामध्ये मस्ट आहे का सगळं ते मनी मध्ये ट्रान्सफर व्हायला पाहिजे. पण असं होत नाही, है ना. कधी कॅश मध्ये पैसा चालला जातो, कधी ऑनलाईन तुम्ही पेमेंट करतो ना, ऑनलाईन पेमेंट करतो, गुगल पे करतो, हे सगळे ऍक्टिव्हिटीज होतात. तर हे फक्त मनी मध्ये कन्सिडर केला जातो हा पैसा. ठीक आहे ना. या अकाउंट मध्ये जर आरटीजीएसचा पैसा असेल किंवा तुम्ही फर्निचर असतील, है ना, फॉर एक्झाम्पल फर्निचर घेतलेले असतील तर तो मनी मध्ये कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फर्निचर आहे, फॉर एक्झाम्पल 10 लाखाचे किंवा 1 लाखाचे, तर ते फर्निचर मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये निवडलं जात नाही. फक्त मनी किंवा पैसा हा मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये निवडला जातो. त्याच्यामध्ये पुढे लिहा, दोज ट्रान्झॅक्शन्स आर नॉट कॅपेबल, दोज ट्रान्झॅक्शन्स आर नॉट कॅपेबल ऑफ बिंग recorded in terms of money, are not recorded in the accounting books, ठीक है ना.
जे मनी मध्ये कन्वर्ट केलं जात नाही, करू शकत त्या म्हणजे ते फर्निचर आहे, ते मनी मध्ये कन्वर्ट करू शकतो का आपण? नाही. ठीक आहे, दिस इज डेड मनी. तो आपल्याकडे आहे, फर्निचर आहे असं 1 लाखाचं, पण तो मनी मध्ये किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये निवडला जात नाही. यालाच काय म्हणतो आपण? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. आता पुढे लिहा सर ये point कॉस्ट repeat करो कंसेप्ट. सर। ठीक है, परत रिपीट करता हूं मैं। इजी है। मनी मेजरमेंट कंसेप्ट में क्या होता है कि जो पैसा हमारे पास आ रहा है, जैसे डेबिटेड हो रहा है, क्रेडिटेड हो रहा है, बट कुछ जो है तो हमारे पास फॉर एक्झाम्पल संपत्तीमध्ये म्हणतो ना आपण, आमच्याकडे संपत्ती आहे ती 1 लाखाची आहे, 10 लाखाची आहे, तर त्याच्यामध्ये अचल संपत्ती जी आहे, चल अचल संपत्ती असते ना, जी संपत्ती आपण सांगू शकत नाही, आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये दाखवू शकत नाही, जसं फर्निचर आहे है ना, बेंचेस आहे किंवा कम्प्युटर आहे, हे आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये दाखवू शकत नाही. यालाच काय म्हणतो आपण? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. तर हे आपण दाखवत नाही, फक्त मनी जो आहे, जो पैसा आपल्याकडे ऍक्च्युअल मध्ये आहे, जसे कॅश असेल, ऑनलाईन पेमेंट असेल, हे आपण काय करतो? मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये दाखवतो. ठीक आहे, बाकीच्या वस्तू आपण ते दाखवत नाही मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. आता लिहा कॉस्ट कन्सेप्ट. राईट डाऊन कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट. ठीक आहे, तर कॉस्ट कन्सेप्ट मध्ये काय असतो? फॉर एक्झाम्पल आता तुमचा फर्निचर असेल, आता हे मनी मेजरमेंट कन्सेप्ट मध्ये निवडलं जाणार नाही, पण कॉस्ट कन्सेप्ट मध्ये तुमचं फर्निचर हे बाकीचे वस्तू येणार, डेड वस्तू. ठीक आहे, जे मनी मध्ये नसतात, तर त्यांची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती त्यांच्यामध्ये दाखवली जाईल तुमच्या ट्रान्झॅक्शन मध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचा फर्निचर असेल 1 लाख रुपीजचा, तर तो फर्निचर काय करेल? या कॉस्ट कन्सेप्ट मध्ये दाखवला जातो. कॉस्ट म्हणजे त्याची प्राइस किती आहे त्याच्यानुसार तो दाखवला जातो. राईट डाऊन all transactions are recorded. All transactions are recorded at their monetary cost of acquisition. ठीक आहे, म्हणजे काय? आता वस्तूच्या किमती हे वाढतच जातात. ठीक है, फॉर एग्जाम्पल फर्नीचर असेल किंवा कंप्यूटर, ज्याच्यावर मी तुम्हाला शिकवतोय. अभी कंप्यूटर की प्राइस मी जब मैं लिया हूँ तो कंप्यूटर को 15,000 किंवा 20,000 रुपीज मध्ये घेतलं, बरोबर. आता याची प्राइस 5-6 वर्षांनी ती वाढून जाईल. ठीक आहे, याची प्राइस वाढून जाईल. फॉर एक्झाम्पल याची प्राइस झाली 25,000 रुपये किंवा 30,000 रुपये. तर आता माझ्या ट्रान्झॅक्शन मध्ये, आता माझ्या कॉस्ट मध्ये किती लिहिन याची प्राइस? 30,000 रुपीज. पहिले 5-6 वर्ष पहिले याची कम्प्युटरची किंमत होती 15,000 रुपये. ठीक आहे, 15 किंवा 20,000 रुपये. पण आता सध्या मार्केटमध्ये मार्केटेड प्राइस जी आहे ती 30,000 रुपये, बरोबर. तर त्याच्यानुसार त्याची प्राइस लिहिली जाते. याला काय म्हणतो आपण? कॉस्ट कन्सेप्ट. कळलं सगळ्यांना? एक एक्झाम्पल सांगतो, ते लिहून घ्या मध्ये. अ पीस ऑफ लँड, एक जमीन खरेदी केलेली आहे. A piece of land was purchased for 10 lakh rupees. Was purchased for 10 lakh rupees. Was purchased for 10 lakh rupees. Its present market value will not be taken. Its present market value will not be taken into account. त्याच्या पुढे लिहा marketed price. The current marketed price of piece of land now be 30 lakh rupees. Now be 30 lakh rupees. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं गेलेलं आहे का 10 लाख रुपीजला एक लँड खरेदी केला होता. फॉर एक्झाम्पल 600 स्क्वेअर फीटचं मी
लँड किंवा जमीन खरेदी केली होती 5 वर्षा पहिले, त्याची किंमत होती 10 लाख रुपये. आता 5 वर्षानंतर त्याची किंमत झाली 30 लाख रुपीज. तर ते आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये सध्या ते दाखवलं जात नाही. ठीक आहे, करंट मार्केट प्राइस नुसार, कारण त्याची लँडची प्राइस जी आहे, आपल्याकडे पैसा किती होता त्याचा तो तितकाच दाखवला जातो. कारण जास्त दाखवला मग तो इन्कम टॅक्स करते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तो आपल्याला विचारतो की इतकी 30 लाख रुपये तुमच्याकडून कुठे आले, है ना. म्हणजे ज्या किमतीमध्ये आपण बॉन्ड पेपरवर दिला होता त्याच किमतीमध्ये आपण काय करतो तो ट्रांजेक्शन मध्ये दाखवतो. ठीक है, उसके बाद लिखो रिवेन्यू रियलाइजेशन कंसेप्ट. रिवेन्यू रियलाइजेशन कंसेप्ट. रिवेन्यू रियलाइजेशन कंसेप्ट. त्यामध्ये लिहा इट इज ऑल्सो नोन ॲज, इट इज ऑल्सो नोन ॲज revenue recognition concept. Revenue recognition concept. ठीक आहे, तर याचं एक एक्झाम्पल देऊन घ्या आपण, त्याच्यामुळे कळून जाईल तुम्हाला की याचा मिनिंग काय आहे. अ कंपनी गेट्स अन ऑर्डर, अ कंपनी गेट्स अन ऑर्डर इन द मंथ ऑफ मार्च. कंपनीने काय केलेलं आहे, एक ऑर्डर घेतलेली आहे मार्च साठीची. मार्च जो महिना असतो ना त्याच्यासाठीची घेतलेली आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे ते काही करू शकले नाही, म्हणजे त्यावेळेस सप्लाय करू शकले नाही मार्च महिन्यामध्ये, त्यांनी सप्लाय केलं जून मध्ये. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल झाला रेव्हेन्यू रिअलायझेशन किंवा रेव्हेन्यू रिकॉग्निशन कन्सेप्ट. त्याच्या पुढे लिहा आता, अ कंपनी गेट्स अन ऑर्डर इन द मंथ ऑफ मार्च टू सप्लाय द गुड्स, to supply the goods, but due to some reasons, but due to some reasons, but due to some reasons, goods is supplied in the month of June. Goods is supplied in the month of June. म्हणजे रेव्हेन्यू रिअलायझेशन म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये आपला जो फॉर एक्झाम्पल आपण जर डील केलेला असेल, ठीक आहे, का आपला जो माल आहे किंवा आपला जो प्रोडक्ट आहे मेडिकल प्रोडक्ट तो आपण मार्च मध्ये सप्लाय करणार आहे, पण तो प्रोडक्ट आपण जून मध्ये सप्लाय करत आहे. ठीक आहे, तर हा एक वस्तूचा पण झाला. कॅशचा पण तसंच होतो, जो पैसा असतो ना त्याचा पण रिव्हेन्यू रिअलायझेशन होणार. जसा मी सांगितलं मी तुम्हाला उद्या पैसे देणार, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ते जर काही खरेदी केला असेल मी, ठीक आहे, कम्प्युटर खरेदी केला असेल 20,000 रुपीजला, आणि मी त्यांना सांगितलं मी उद्या तुम्हाला पैसे देईन, पण त्यांना दिले कधी, मी 1 महिन्यानंतर. तो ऍक्च्युअल मध्ये मी कधी दिलेला आहे ती डेट म्हणजे काय, रिव्हेन्यू रिअलायझेशन कन्सेप्ट किंवा रिव्हेन्यू रिकॉग्निशन कन्सेप्ट. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल्स लिहा, कोणकोणते एक्झाम्पल्स असतात, कोणकोणते बेसिस मध्ये ते निवडले जाते. एक लिहा सेल्फ बेसिस, सेल्फ बेसिस कॉमा कॅश बेसिस, कॅश जर जेव्हा दिन कॅश, आणि प्रोडक्शन बेसिस, आणि प्रोडक्शन बेसिस. आता प्रोडक्शन फॉर एक्झाम्पल जर आपल्याला काही प्रोडक्शन करायचं आहे मेडिकल प्रोडक्ट आणि तो करायचा होता या महिन्यामध्ये जानेवारीच्या लास्ट एंड पर्यंत 31 जानेवारी पर्यंत, पण तो आला कधी 15 फेब्रुवारी पर्यंत आपण ते प्रोडक्शन केलं. म्हणजे रिअलायझेशन रेव्हेन्यू रिअलायझेशन या प्रोडक्शनचा किती झाला तुमचा 15 फेब्रुवारी, बरोबर. म्हणजे आपल्याला लिहायला लागतो का आपण ऑर्डर कधी घेतली होती किंवा मग आपण प्लॅन कधी केला होता. एक झाला प्लॅन आणि एक झाला ऍक्च्युअल. प्लॅन डेट आणि ऍक्च्युअल डेट. प्लॅन डेट कधी झाली होती आपली 31 जानेवारी, पण ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्शन कधी झाला आपला 15 फेब्रुवारी. चालेल, तर दिस ऑल बट द रिव्हेन्यू रिअलायझेशन कन्सेप्ट. आता लिहा नंतर 8 नंबरचा कन्सेप्ट मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट. ठीक आहे, तर यामध्ये लिहा दिस कन्सेप्ट होल्ड
that this concept holds that expenses are recognized in the same period as associated revenues. सर रिपीट बोलो एक बार। चलें फिर से रिपीट करता हूं। मैचिंग कंसेप्ट में क्या करना है हमें, दोनों की डेट, दोनों का जो है तो प्रोडक्शन सेल्स वो मैच करना है। तो इसमें क्या है, दिस कंसेप्ट होल्ड्स दैट expenses are recognized in the same period as associated revenue. म्हणजे काय, एक्सपेन्सेस जे असतील, तुमचा खर्च जो असतील किंवा तुमचा जो सेल्स असतील, तो फॉर एक्झाम्पल आपण जो एक्सपेक्ट केला होता की किती खर्च होणार, फॉर एक्झाम्पल प्रोडक्शनला किती खर्च होणार, 10 लाख रुपीज, तर खर्च झाला आपला 10 लाख रुपीज है ना, मग तो मॅचिंग कन्सेप्ट झाला आपला, ठीक आहे। आणि जर फॉर एक्झाम्पल आपला प्रोडक्शनचा खर्च होता 10 लाख रुपीज आणि खर्च झाला त्याचा 8 लाख रुपीज, 8 लाखापर्यंत खर्च झाला, तो कमी का झाला, तर मग तो पण यामध्ये बघितला जातो, तो मॅचिंग केला जातो, हे दोघं मॅच होत आहे का नाही, ठीक आहे। चला, दिस वाला बद्दल मॅचिंग कन्सेप्ट, त्यामध्ये अजून एक पॉइंट, द एक्सपेन्सेस मे बी मॅच विथ revenues. The expenses may be matched with revenue and it is a reasonable and practicable. अब उसका एक एग्जाम्पल लिखो, जे बुक मध्ये नाही, मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली एग्जाम्पल लिहायचा, म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे. For the production of paracetamol tablets, overall cost plan is 10 lakh rupees. And practicable cost or actual cost for the production and actual cost of the production is 10 lakh rupees. ठीक आहे, म्हणजे एक एक्झाम्पल झाला का आपला जो प्लॅन होता 10 लाख रुपीचा, इतका खर्च लागणार आहे, तितकाच खर्च प्रॅक्टिसेबल मध्ये पण व्हायला पाहिजे, ठीक आहे, बरोबर. आता लिहा 9th नंबरचा जो कॉन्सेप्ट आहे, व्हेरिफायबल ऑब्जेक्टिव्ह इव्हिडन्स. concept. Verifiable objective evidence concept. ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे का तुमचा जो अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, द अकाउंटिंग डाटा मस्ट बी डेफिनाइट. जो अकाउंटिंग डाटा आहे तो डेफिनेट पाहिजे, प्लस तुमचा व्हेरिफायबल पाहिजे आणि फ्री फ्रॉम पर्सनल बेसिस, म्हणजे पर्सनल टू पर्सन चेंज नाही व्हायला पाहिजे. जसं एका माणसाला दिला दुसऱ्या माणसाला दिला तर ते चेंज व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कम्प्लिटली व्हेरीफाईड डाटा पाहिजे. जसं तुमचं एक्झाम्पल सांगतो मी, जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतात किंवा एक्झामचा जो फॉर्म भरतात ना, एक्झामचा फॉर्म भरून मग तो ऑफिसमध्ये व्हेरीफाईड होतो का तो बरोबर भरलेला आहे का नाही, है ना, म्हणजे व्हेरीफाईड पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये 5% पेक्षा जास्त त्याच्यामध्ये एरर निघाला नाही पाहिजे, 5% पेक्षा त्याच्यामध्ये जास्त चुका नाही निघायला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण, व्हेरिफायबल ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स कन्सेप्ट. राईट डाऊन.
According to this concept, according to this concept, according to this concept, according to this concept, the accounting data must be definite. The accounting data must be definite, comma, verifiable, comma, verifiable, and free from personal bias, and free from personal bias. म्हणजे कोणाचं त्याच्यामध्ये असा फायदा व्हायला नको, म्हणजे कमी दाखवत आहे म्हणजे ते पैसे काही काढून घेत आहे तसं त्यांचा फायदा त्याच्यामध्ये दिसायला नको. ठीक आहे, म्हणजे एका माणसाकडे आपण व्हेरीफाईड केलेलं आहे त्यामध्ये 5 लाख रुपये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, दुसऱ्या माणसाकडे आपण जर व्हेरीफाईड करण्यासाठी दिला त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपला जो खर्च आहे 4 लाख रुपीज 1 लाख रुपीज पुढे गेले मग तर तसं ते चेंज व्हायला नको. व्हेरीफायबल पाहिजे म्हणजे ते त्याच्यासोबत डॉक्युमेंट सपोर्ट पण पाहिजे. माझा खर्च झालेला फॉर एक्झाम्पल इथेनॉल मी परचेज केला, ठीक है, इथेनॉल मैंने परचेज किया तो मेरे पास क्या प्रूफ रहेगा, माझ्याकडे रिसिप्ट आहे ना. ठीक आहे, माझ्याकडे रिसिप्ट आहे, काय केमिकल मी परचेज केलेलं आहे, जसं पॅरासिटामॉल परचेज केलं त्याची माझ्याकडे रिसिप्ट असते, तर त्याच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट पण आपल्याकडे असायला पाहिजे. राईट डाऊन, पुढे लिहा त्याच्या पुढे. ऑल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन शुड बी मेड ऑन द बेसिस ऑफ, ऑल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन should be made on the basis of supporting business documents, supporting business documents. आता सपोर्टिंग बिझनेस डॉक्युमेंट म्हणजे काय, आपल्याकडे प्रूफ काय काय असेल सांगा बरं एकदा. क्या क्या प्रूफ हो सकता है हमारे पास, जैसे व्हेरीफाईड एखादा मी केमिकल परचेस केला, माझ्याकडे काय प्रूफ असेल का मी केमिकल परचेस केलेला आहे इतकी किंमत मध्ये, क्या रहेगा सांगा कोणीतरी. एकतर पहा, एकतर रिसिप्ट असेल माझ्याकडे, एकतर कॉल रेकॉर्डिंग असेल, किंवा पत्र व्यवहार जो असतो ऍप्लिकेशन मी आपण पाठवतो आणि त्याच्यावर ऍप्लिकेशनवर लिहून देतात कॉस्ट ऑफ दिस केमिकल इज दॅट है ना. तर हे 3 जे डॉक्युमेंट्स आहे ते काय असतील, त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट असतील. राईट डाऊन, सपोर्टिंग डॉक्युमेंट सच ॲज रिसिप्ट, रिसिप्ट, कॉमा इनव्हॉइसेस, कॉमा इनव्हॉइसेस. इनव्हॉइसेस म्हणजे कॉल रेकॉर्डिंग जी असते ना, कॉमा वाउचर्स, कॉमा वाउचर्स. ठीक है, so this is all about the verifiable objective evidence concept, verifiable objective evidence concept. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, आता रिव्हिजन घेतो मी थोडासा तुमचा. रोल नंबर वीडियो ऑन है, रोल नंबर 246 वफी, आप बोलो एंटिटी कंसेप्ट के बारे में. एंटिटी कंसेप्ट क्या रहता है इसके बारे में बोलो. Debit remove from a bank account, credit add money in bank account. ठीक है, बराबर. और इसमें कुछ बताया था ना मैंने कि भाई एंटिटी कंसेप्ट में क्या होता है, बिजनेस का जितना भी ट्रांजेक्शन है एक अकाउंट में जाता है, ठीक है, और वो उसके जो ओनर है कंपनी का, तो कंपनी के ओनर का खुद का जो पर्सनल लोन होगा, खुद का जो खर्च होंगे, खुद की कार होंगे, खुद का कुछ व्हीकल्स होंगे, तो वो सब अलग ट्रांजेक्शन में जाता है, ये एंटिटी में नहीं जाता है. एंटिटी किसके लिए होती है, सिर्फ बिजनेस के लिए. एंटिटी कंसेप्ट किसके लिए होती है, ये एंटिटी अकाउंट किसके लिए होता है, ये सिर्फ एक बिजनेस का जो चल रहा है, बिजनेस जो चलेगा कंपनी का, उसके लिए स्पेशल अकाउंट होगा, और ये पर्सनल जो होगा जिसका अकाउंट, वो पर्सनल अकाउंट वो अलग होगा. ठीक है, उसके बाद बोला ड्यूअल एस्पेक्ट कंसेप्ट.
ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट व्हिडिओ ऑन ठेवा रे, एक ॲब्सेंटी लावून. फैसल रोल नंबर 203 ड्युअल एस्पेक्ट के बारे में बताओ. Every business transaction is recorded in dual aspect. It is one if if one account is debited, then another account must be credited. हाँ हाँ ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट. उसके बाद गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, याच्याबद्दल कोण सांगणार? मयूर, तुम्ही सांगा. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. बोलो फास्ट. या कोणाला सांगायचं तर सांगा. ठीक आहे, त्यांचं कनेक्शन. रोल नंबर 201 तुम्ही सांगा. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट सांगा लवकर. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय डिस्कस केलेलं आहे? हे अकाउंटिंग कन्सेप्ट डिस्कस केलेलं आहे. व्हेरीफाईड ऑब्जेक्टिव्ह इव्हिडन्स कन्सेप्ट हा लास्ट पॉईंट होता. आणि याच्यानंतर जो लास्ट पॉईंट आहे ऍक्रुअल 10th नंबरचा, राईट डाऊन. ऍक्रुअल कन्सेप्ट, ऍक्रुअल कन्सेप्ट, ऍक्रुअल कन्सेप्ट. आता ऍक्रुअल कन्सेप्ट म्हणजे काय? काय का ऍक्रुअल म्हणजे काहीतरी बेनिफिट किंवा काहीतरी इन्क्रीज करत आहोत, है ना. इन्क्रीजेस समथिंग. ऍक्रुअल म्हणजे काय? आपण काहीतरी इन्क्रीज करत आहोत किंवा काहीतरी बेनिफिट करत आहोत, यालाच काय म्हणतो आपण ऍक्रुअल कन्सेप्ट. ऍक्रुअल कन्सेप्ट मध्ये आपण पाहू शकतो की या कन्सेप्ट मध्ये फॉर एक्झाम्पल काही वस्तू घेतली असेल समोरच्या माणसाने, तर तो पैसा देत नाहीये. फॉर एक्झाम्पल काही इन द फॉर्म ऑफ कॅश देत नाहीये, इन द फॉर्म ऑफ तो RTGS करण, इन द फॉर्म ऑफ तो ऑनलाईन पेमेंट करण किंवा डेबिट कार्डने तो पेमेंट करण. यालाच काय म्हणतो आपण ऍक्रुअल कन्सेप्ट. म्हणजे डायरेक्टली आपल्या हातात कॅश नाही येणार, आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्टली तो पैसा जमा होणार. ठीक आहे. तर इट इज ऑल अबाउट द ऍक्रुअल कन्सेप्ट. राईट डाऊन. तो तुम्हारे आ जाएगा. द रेव्हेन्यू इन विच the revenue in which the cash not received, cash not received revenue in which the cash is not received but recorded in the books, but recorded in the books, it is called as the accrual concept. is called as accrual concept. आप देखो कैश में कोई कैश, इसमें accrual concept बोले तो इसमें क्या है कि भाई कैश हमारे पास नहीं आ रहा है, तो उसकी जगह क्या होता है? फॉर एक्झाम्पल जर आपण काही वस्तू खरेदी केलेली आहे, तर समोरचा माणूस काय करण? त्याच किमतीची एखादी वस्तू आपल्याला देणार, वही किमती की एखादी चीज अपने लिए कुछ दे दिया उसने, तो त्यालाच काय म्हणतो आपण ऍक्रुअल कन्सेप्ट. म्हणजे कैश हमारे पास नहीं आ रहा है, वो कुछ कोई वस्तु या कुछ चीज हमारे पास रख रहा है, त्यालाच काय म्हणतो आपण ऍक्रुअल कन्सेप्ट. RTGS भी उसमें आ गया, ऑनलाइन पेमेंट भी उसमें आ गई, या फिर कुछ फर्नीचर अपना कोई जो तो वही कीमत का फर्नीचर हमें दे रहा है. ठीक है, त्यालाच काय म्हणतो आपण ऍक्रुअल कन्सेप्ट. तो दिस इज ऑल अबाउट द अकाउंटिंग कन्सेप्ट. कळालं सगळ्यांना? कोणाला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? किसी कुछ प्रॉब्लम है क्या? बोलो यस और नो. अब इसके बाद हम क्या करेंगे? कल का जो लेक्चर है हमारा आफ्टरनून में लेक्चर होंगे, सेकेंड ईयर क्या आफ्टरनून में, तो उसका भी टाइम टेबल आपको बता दूंगा मैं. उसके बाद हम कल देखेंगे अकाउंटिंग कन्वेंशन.
ये लास्ट पॉइंट है ये चैप्टर का, अकाउंटिंग कन्वेंशन। ये हम कल देखेंगे। 4 कन्वेंशन रहते हैं। कौन कौन से? डिस्क्लोजर, मटेरियलिटी, कंसिस्टेंसी यानी कंजर्वेटिज्म। तो ये 4 कॉन्सेप्ट है, उसके हिसाब से हम क्या करते हैं? कन्वेंशन डिसाइड करते हैं। ठीक आहे? तर आता मी तुमची अटेंडन्स घेतो आणि आपण काय करू, या रविवारी तुमचे क्लास टेस्ट घेऊ। ठीक आहे? आतापर्यंत कुठपर्यंत झालेले आपले क्लास टेस्ट? 3-4 क्लास टेस्ट घेतलेले आहेत। कोणत्या चॅप्टर पर्यंत क्लास टेस्ट झालेले आपले? फर्स्ट सेशनचे सोडून सेकंड सेशनचा जो सिलेबस, फर्स्ट सेशनचा सिलेबस किती होता सांगा बरं एकदा मला। हॅलो, किती चॅप्टर्स आपण इन्क्लूड केले होते फर्स्ट सेशन मध्ये सांगा। हेलो, कितने चैप्टर्स थे फर्स्ट सेशन में? ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला कळालेलं आहे। तुम्ही लेक्चर ऑफ करत आहे। 4 चॅप्टर झालेले आहे। ठीक आहे, तर आपले 4 चॅप्टर झाले होते। त्याच्यानंतर ते 5th नंबरचा जो चॅप्टर आहे इन्व्हेंटरी कंट्रोल। ठीक आहे, इन्व्हेंटरी कंट्रोल आपण या रविवारी क्लास टेस्ट घेऊ। ठीक आहे, क्लास टेस्ट कशी असेल? ऑनलाईन असेल। ठीक आहे, ते आपण घेऊ। ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू।